राजकीय पटलावर सध्या खुमासदार चर्चा होतीये ती म्हणजे पवार एनडीए सोबत जाणार का। त्याच विषयी सविस्तर आपण बोलूया या व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सुवर्णा, तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी। सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे। ही चर्चा आहे शरद पवार यांचा पक्ष हा एनडीए सोबत जाणार का। याला म्हणजे अशी चर्चा पुन्हा सुरू होण्याला कारण काय ठरली आणि जर शरद पवार एनडीए सोबत जाणार असतील तर तो निर्णय घेण्यामागे त्यांची 3 महत्त्वाची कारणं काय। सुरुवातीला बोलूया ते म्हणजे नेमकं असं काय घडलं की पुन्हा ही चर्चा सुरू झाली। पहिलं कारण असं की एकूण 10 आमदार आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे आणि यातले 9 आमदार हे जयंत पाटलांना भेटले। जयंत पाटील आणि त्या 9 आमदारांमध्ये चर्चा झाली। या सगळ्याच्या सगळ्या 9 आमदारांचं असं म्हणणं पडलं की आपण सत्ताधारी पक्षासोबत म्हणजे एनडीए सोबत गेलं पाहिजे। हा खूप रेटा आहे आमदारांचा, दबाव आहे आमदारांचा आणि अनुषंगाने खासदारांचा सुद्धा की आपण सत्ताधारी पक्षासोबत गेलं पाहिजे। आता हे जे मत आहे जयंत पाटलांकडे या सगळ्या आमदारांनी मांडलं। जयंत पाटील असं म्हणाले की तुम्ही सगळे हा जो मुद्दा मांडताय तो मी शरद पवारांपर्यंत पोहोचवतो आणि शरद पवारच काय तो अंतिम निर्णय घेतील। ही जी भेट आहे 9 आमदार आणि जयंत पाटलांची, ती पण एक कारण ठरली या चर्चा पुन्हा सुरू होण्याचं। आणि अजून एक कारण आहे, ते महत्त्वाचं कारण आहे, जयंत पाटील मंगळवारी वर्षा या निवासस्थानी गेलेले होते आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। हे दुसरं कारण आहे ही चर्चा पुन्हा सुरू होण्याचं। नाहीतर शरद पवार हे एनडीए सोबत जाणार का अशी चर्चा तर मागचे काही महिने सलग सुरूच आहे। आता ती चर्चा पुन्हा सुरू होण्याचं कारण ही 2 कारणं ठरलेली आहेत। आता आपण पहिल्या कारणाविषयी बोलूया ते म्हणजे आमदार खासदारांचा खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे। ते सगळेजण जयंत पाटलांना भेटले आणि मग त्यांनी असं सांगितलं की आपण सत्ताधारी पक्षासोबत गेलं पाहिजे। अशी चर्चा तर आहे की जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे दोघंही जण जे आमदार खासदारांचं म्हणणं आहे, मत आहे, ते शरद पवारांपर्यंत पोहोचवणार आहेत। पण जयंत पाटलांनी सुद्धा दिवसभर अशा संदर्भातल्या चर्चा झाल्यानंतर स्पष्ट केलं पत्रकार परिषद घेऊन साधारणपणे 11-12च्या दरम्यान की अशी कुठलीही चर्चा नाही, विलिनीकरणासंदर्भातला मुद्दाच नाही आणि या संदर्भात आमदार आणि खासदार आम्ही सगळेच्या सगळे शरद पवारांच्याच पाठीशी आहोत। ते जो निर्णय घेतील तोच आम्हाला मान्य असणार आहे, आमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। आता दुसरा विषय आला तो म्हणजे मुख्यमंत्र्यांना जयंत पाटलांनी भेटण्याचा। जयंत पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये हेही स्पष्ट केलं की मी कुठल्याही राजकीय कारणाकरता मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेलो नव्हतो। तिथे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची माझी भेट झाली नाही। आम्ही चौघं एकत्र अजिबात बोललो नाही। मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो, ती भेट नियोजित होती आणि ती ईश्वरपूरच्या एका नगराध्यक्षाच्या अपात्रतेसंदर्भातला विषय होता। तेच बोलायला मी मुख्यमंत्र्यांशी गेलो होतो असं जयंत पाटील म्हणाले। आणि जयंत पाटलांनी हेही स्पष्ट केलं की विलिनीकरणासंदर्भात किंवा कुठला पक्ष कुणासोबत जातो या संदर्भात आमची कुठलीही चर्चा झालेली नाही, असा कुठलाही विषय आत्ता पक्षांतर्गत नाही। पण मग ही 2 कारणं जरी मागे टाकली, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली 12 वाजता। त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं की अजिबात आमच्यामध्ये असा कुठलाही विषय झालेला नाही, पक्षामध्ये असा कुठलाही विषय झालेला नाही, कुठलीही नाराजी आमदारांची किंवा खासदारांची नाही आणि त्यांचा असा दबाव पण नाही की आपण एनडीए सोबत गेलं पाहिजे। सुप्रिया सुळे जयंत पाटील जरी काही म्हणत असले तरी हालचाली खूप मोठ्या घडायला लागलेल्या आहेत असं कळतंय आणि एनडीए सोबत शरदचंद्र पवार पक्ष जाईल या संदर्भातली जी 3 कारणं आहेत, प्रामुख्याने 3 कारणं जी राजकीय पटलावर सुद्धा चर्चेत येत आहेत, जी अभ्यासकांच्या मते, तज्ज्ञांच्या मते सुद्धा आहेत, पत्रकारांच्या मध्ये सुद्धा आहेत की या 3 कारणांमुळे शरद पवार एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात। त्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण हेच आहे की आमदार खासदार हे अत्यंत दबावात आहेत। आता त्यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांना कामं करण्याकरता निधीच मिळत नाहीये आणि त्यामुळे मतदारसंघातला मतदारांचा असलेला जो कनेक्ट आहे तो आमदार खासदारांचा तुटायला लागलेला आहे। असं किती काळ सर्व्हाइव्ह होणार, असं किती काळ होत राहणार, यासाठी आमदार आणि खासदार चिंतातूर आहेत आणि त्यांना असं वाटतंय की आता सत्ताधाऱ्यांसोबत गेलं पाहिजे, एनडीए सोबत गेलं पाहिजे।
यासोबतच अजून एक आमदार खासदारांना आणि पक्षाच्या प्रतिनिधींना अशी भीती आहे की आत्तापासून ते 2029च्या निवडणुकांपर्यंत किती पडझड होईल. शिवसेनेची जशी पडझड म्हणजे उबाठाची जशी पडझड होतीये तशीच पडझड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पण होईल का. प्रत्येक आमदार आपापल्या पातळीवर वैयक्तिक निर्णय घेईल आणि दुसऱ्या पक्षात निघून जाईल, असं काही होईल का. मग ही सगळी भीती जर टाळायची असेल तर शरद पवार हा एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. शरद पवार स्वतः म्हणजे जेव्हा मी एका पत्रकारांशी बोलले ते असं म्हणाले की शरद पवार स्वतः जेव्हा अध्यक्ष आहेत तेव्हा ते लगेच एनडीए सोबत जातील असा निर्णय घेणार नाहीत. मग त्यातून ते काहीतरी मार्ग काढतील. पण आत्ता शरद पवारांसमोर आमदार खासदारांचा जो दबाव आहे, जो आमदार खासदार जो रेट्याने सांगतायत की आपण सत्ताधाऱ्यांबरोबर गेलं पाहिजे, तर त्याचा यावेळी मात्र नक्कीच विचार केला जाऊ शकतो शरद पवारांकडून. कारण काय झालंय तर जेव्हा अजित पवारांनी पहाटेच्या वेळी शपथविधी केलेला होता तेव्हा अजित पवारांना यासाठी मनवण्याकरता खूप कालावधी शरद पवारांना लागला असं म्हणतात, असं बोललं जातं. आणि जेव्हा अजित पवार शपथविधी करून आले तेव्हा मात्र मला काही माहीत नाही असं शरद पवारांनी सांगितलं. आणि मग आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, महाराष्ट्राला अख्ख्या कल्पना आहे की अजित पवारांना परत जावं लागलेलं होतं. त्यामुळे हा जो आमदार खासदारांचा रेटा आहे तो तेव्हापासूनच होता की आपण सत्ताधाऱ्यांसोबत गेलं पाहिजे. पण तेव्हापासून आमदार खासदारांचं काही चाललं नाही, अजित पवारांना परत यावं लागलं. आणि त्यानंतर मात्र पक्ष फुटला. अजित पवार एवढ्या मोठ्या संख्येनं आमदार खासदारांना घेऊन म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांनी सत्ता स्थापन केली. हा एक मोठा फटका होता. आणि आता अजितदादा सुद्धा गेलेले आहेत. त्यामुळे आता पुढे काय असा एक प्रश्न आहे. आमदार खासदारांना समजवायचं कसं आणि समजवायचं तर काय सांगून समजवायचं. यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता शरद पवार विचार करू शकतात की एनडीए सोबत जायचं. त्यांच्यासमोर तसा दुसरा पर्याय नाही असं सुद्धा जाणकारांचं म्हणणं आहे. हा एक मुद्दा. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. या आमदार खासदारांचं म्हणणं असं आहे की सत्ताधाऱ्यांसोबत आपण नाही, सत्तेत आपण नाही, त्यामुळे निधी आपल्याला मिळत नाही. आणि निधी मिळत नाही त्यामुळे मतदारसंघामध्ये कामं होत नाहीत. आणि कामं होत नाहीत त्यामुळे येत्या काळामध्ये 2029ला आपण निवडून येऊ का अशी शक्यता कमी आहे. म्हणजे अशी भीती आहे सगळ्या आमदार खासदारांना. आणि म्हणून पुन्हा एकदा एनडीए सोबत जाण्याचा विचार व्हावा असं खूप प्रकर्षानं आमदार आणि खासदार हे शरद पवार यांना सांगतायत अशी माहिती आहे. तिसरा विषय आहे तो म्हणजे राजकीय भवितव्य सुप्रिया सुळे यांचं. आता खरं तर हे वैयक्तिक, हा जो तिसरा मुद्दा आहे हा वैयक्तिक आहे. वैयक्तिक याकरता की शरद पवार हे जरी म्हणजे शरद पवारांचा एक पक्ष आणि अजित पवारांचा एक पक्ष, पक्षामध्ये दुफळी असं जरी झालेलं असलं आणि अजित पवार आणि म्हणजे अजित पवार हयात असताना अजित पवार आणि शरद पवार यांचे काही सूर पूर्णपणे जुळलेले नसले किंवा ते उजेडात जरी आलेले नसले तरी सुद्धा खूप मोठा एक सपोर्ट अजित पवार यांचा होता शरद पवारांना असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. पण आता अजित पवार हयात नाहीत. शरदचंद्र पवार पक्षामध्ये आता 10 आमदार आणि 8 खासदार उरलेले आहेत. 2029च्या निवडणुकांना जर सामोरं जायचं असेल तर खूप मोठी ताकद उभी करावी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे शरद पवारांची तब्येत आणि सुप्रिया सुळेंचं राजकीय भवितव्य. सुप्रिया सुळेंचं पुढे काय म्हणजे आत्ता त्या खासदार आहेतच आणि उत्तमच काम करतायत. त्या संसदपटू असं अनेकदा त्यांनी पुरस्कार मिळवलेला आहे, त्या मिरवत आहेत. पण असं असलं तरी सुद्धा सुप्रिया सुळे यांचं राजकीय भवितव्य काय, पक्ष त्या कसा सांभाळणार, पक्ष उरणार का त्यांच्यासोबत, नाहीतर पक्षाची पडझड होणार का, असे अनेक मुद्दे आहेत. लॉंग टर्मसाठी शरद पवारांना जर सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भवितव्याची व्यवस्था लावायची असेल तर त्यांना हा विचार करावा लागेल की सत्ताधाऱ्यांसोबत शरदचंद्र पवार पक्षाने जावं. सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये एक महत्त्वाचं स्थान मिळू शकतं, मंत्रिपदही मिळू शकतं. अशा चर्चांवर हा विषय आलेला आहे असंही बोललं जात आहे. म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या कारकिर्दीविषयी, राजकीय भविष्याविषयी काही शरद पवारांना शब्द मिळतो का या स्तरापर्यंत चर्चा आल्यात असं कळत आहे. आता राजकारण म्हटलं की जर तर अंदाज तर्कवितर्क हे लावले जाणारच. आणि असेच तर्कवितर्क एनडीए सोबत शरद पवारांचा पक्ष जाईल याबाबत लावले जात आहेत. यातलं तिसरं महत्त्वाचं कारण हे
की सुप्रिया सुळे यांचं राजकीय भवितव्य आणि सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर शरद पवार यांनी पूर्ण महाराष्ट्र जरी अनेकदा पिंजून काढलेला असला, अनेकदा त्यांनी महाराष्ट्राला धक्के दिलेले असले की तुम्ही माझ्या वयाचा विषय काढताय पण मी पुन्हा एकदा सळसळीत रक्तानं असा उभा राहीन आणि सगळ्या पक्षामध्ये सुद्धा असं सळसळणारं वाहणारं रक्त उभं करीन किंवा एनर्जी उभी करीन, ऊर्जा उभी करीन. तसं त्यांनी केलेलं सुद्धा आहे. अनेकदा आपण पाहिलेलं आहे त्यांना निवडणुकांना सामोरं जात असताना कशा प्रकारे ते तरण्या बँड व्यक्तीसारखं दिवसभर काम करतात आणि फिरतात. पण आता मात्र तब्येत साथ देईन अशी झाली असं म्हणायला हवं. अतिशयोक्ती नाही खरं तर, आणि मोठ्या व्यक्तींबद्दल बोलताना काळजी घ्यायलाच हवी. तर पूर्ण आदराने मी हे म्हणते की आता शरद पवारांची तब्येत त्यांना साथ देईन अशी झालेली आहे आणि त्यामुळे कदाचित ते हा विचार करू शकतात की आपली मुलगी, आपला पक्ष याने सत्ताधारी पक्षासोबत गेलेलं बरं, जेणेकरून पुढच्या काळामध्ये निधीचा प्रश्न असेल, सुप्रियाताईंच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न असेल, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे असतील ते सोडवले जाऊ शकतात आणि पडझड पक्षाची थांबू शकते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इथे महाराष्ट्रामध्ये सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेला जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे त्याच्यासोबत जाण्यामध्ये काहीच मोठं असं या पक्षाला मिळणार नाही आहे, म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाला मिळणार नाही आहे. तो पक्ष जर या पक्षात विलीन झाला, राष्ट्रवादी जर एक झाली तर त्याचे खूप फायदे या गटाला म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाच्या गटाला होतील असं नाही. त्यामुळे सुद्धा चर्चा ही आहे की आपण अजित पवार गटासोबत जाण्यापेक्षा आणि आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात विलीन करण्यापेक्षा आपण थेट NDA सोबतच गेलेलं काय वाईट आहे, हा एक सूर आहे, अशा चर्चा होत आहेत. एक शेवटचा मुद्दा फक्त सांगते आणि या चर्चेमध्ये थांबते. शेवटचा मुद्दा असा आहे की जे आमदार आहेत शरदचंद्र पवार पक्षासोबत त्यांना वेगवेगळ्या कारणांनी भीती सतावते आहे. म्हणजे जर काही गैरप्रकार झालेले आहेत मवियाच्या काळामध्ये, त्यांच्या हातून जर काही गोष्टी घडलेल्या आहेत तर त्यामुळे त्यांना भीती वाटते आहे की पुढच्या काळामध्ये आपलं काही खरं नाही. म्हणजे सलग जर असे आपण विरोधी पक्षामध्ये बसलो तर आपल्याला एक एक करून काहीतरी अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे त्याच्या आधीच आपण NDA सोबत गेलेलं बरं असं आमदार खासदारांना वाटतंय आणि त्यामुळे सुद्धा आमदार आणि खासदारांचा रेटा शरद पवारांकडे अधिक आहे की आपण NDA सोबत जावा. आता सगळे जे निर्णय आहेत, सर्वाधिकार जे आहेत ते शरद पवारांकडे आहेत. शरद पवार या सगळ्या असलेल्या परिस्थितीचा सारासार विचार करतात का? त्यांना फायद्याचं काय आहे, सुप्रियाताईंच्या पुढच्या भवितव्यासाठी फायद्याचं काय आहे, या सगळ्याचा विचार करून ते NDA सोबत जाण्याचा निर्णय घेतात का? हा निर्णय किती दिवसांमध्ये पुढच्या ते घेतील आणि त्याच्या पुढे काय नेमकं घडतं हे सगळं बघणं फार फार रंजक असणार आहे. बघा, जर शरद पवारांचा पक्ष NDA सोबत जाणार असेल तर इथे महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार या गटाचं म्हणजे सुनेत्राताई आता नेतृत्व ज्याचं करतायत त्या राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं काय आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वेसर्वा महाराष्ट्राचे, त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही सोबत आलेली चालणार आहे का? तिसरा महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना हिचा काही से आहे का या सगळ्या प्रकरणामध्ये? म्हणजे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या पक्षाने सोबत येणं, NDA सोबत शरद पवारांच्या पक्षाने केंद्रामध्ये जाणं, या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेंचे काही से आहे का? असे अनेक मुद्दे पुढे चर्चेत येणार आहेत. पण आत्ता सगळ्यांचं लक्ष शरद पवारांकडे लागलेलं आहे की शरद पवार नेमका काय निर्णय घेतात आणि पुढच्या किती काळामध्ये घेतात. त्यामुळे आपण बघूया हे जे लढवलेले तर्कवितर्क आहेत, अंदाज आहेत ते किती खरे ठरतात, केव्हा खरे ठरतात आणि जर खरे नाही ठरले तर नेमकं काय होतं, किती वेळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असा सर्व्हाइव्ह होतो. ह्या सगळ्या गोष्टी तुमची सुद्धा नक्की मतं असतील या संदर्भातली, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माझे अंदाज चुकणार आहेत असं जर तुम्हाला वाटतंय तेही स्पष्टपणे सांगा. ते का चुकणार आहेत हे सांगायला विसरू नका. आणि जर माझे अंदाज आणि तुमचे अंदाज अगदी जुळतायत म्हणजे कारणं त्याची जुळतायत तर तेही मला नक्की कळवा. आणि न्यूज 18 मराठीच्या फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामला
भेट देत राहा. जसे टीव्हीवर तुम्ही आमच्या सगळ्यांवर प्रेम करता, टीव्हीतल्या बातम्या तुम्ही बघता, तसंच सोशल मीडियावर आम्ही जी सराईत मुसाफिरी करण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्याला सुद्धा तुमचं पाठबळ असू द्या.